शिवसेना दलित आघाडीच्या वतीने कास्तकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा। कास्तपट्टे नावे करून 7/12 देण्याची मागणी। शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मराठवाड्यातील दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांना शासकीय गायरान आणि सीलिंग ऍक्ट मधील शेतजमिनी मिळालेल्या आहेत, मात्र या जमिनी कास्तकारांच्या नावे नसल्याने लाभार्थ्यांना शासकीय मदतीशिवाय बँकेच्या कर्जापासून वंचित राहावे लागत आहे। त्यामध्ये दुरुस्ती करून कास्तकारांच्या नावे 7/12 देण्यात यावा। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने हा कास्तकारांनी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। अंबड चौफुली येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली, तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली। दरम्यान या मोर्चात हजारोच्या संख्येने कास्तकारांनी सहभाग घेतला होता। दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना ॲडव्होकेट भास्कर मगरे म्हणाले की या संदर्भात उद्या माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासोबत आम्ही स्वतः मुख्यमंत्री यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार आहोत। चर्चेदरम्यान जे काही मुद्दे स्पष्ट होतील त्याबाबत मुख्यमंत्री प्रशासनाला आदेश देतील, त्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाने 15 दिवसाच्या आत करावी, नसता आम्ही यापेक्षा तीव्र आणि वेगळं आंदोलन प्रशासनाविरुद्ध करू, अशी भूमिका ॲडव्होकेट मगरे यांनी मांडली। सरकारचं धोरण आहे की जो लाभार्थी कुठे राहू द्या, शासकीय जमिनीमध्ये राहू द्या, गावठांमध्ये राहू द्या, गायरांमध्ये राहू द्या, त्याला जिथं मागेल तिथे घर द्या। परंतु आज रोजी गावचा ग्रामसेवक त्या ठिकाणी 8ची उताराची मागणी करतोय आणि 8चा उतारा नसेल तर त्याला घरकुल मिळत नाही। 7वी मागणी आमची आहे की मौजे पानशंद्रा या ठिकाणी जो शासनाने सीड पार्क आणलेला आहे, तर त्या ठिकाणी 70% लोकांना शासनाने 7/12 दिलेले आहेत आणि 30% त्यांच्यासोबतचे असतील, पण त्यांना 7/12 नाही। पण आज रोजी संपूर्ण जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जमीन आम्ही अधिग्रहण होऊ देत नाहीत। म्हणून त्या ठिकाणी या तालुक्याचा पोलिटिशियन असेल, PI असेल किंवा कोणी असेल, हे आमच्या पानशंद्रा येथील गायरानधारकांना धमक्या देतात, त्यांच्यावर म्हणजे याचे कलमा म्हणजे असे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना म्हणजे मारझोडीची म्हणजे प्रयत्न करतात आणि धमकी देतात। तर आम्ही जोपर्यंत आमच्याकडे कागदपत्र आहेत तोपर्यंत आम्ही सीड पार्क होऊ देणार नाही, कारण ती जमीन आमची। दुसरा मुद्दा आमचा की ज्या ठिकाणी काजळ गणेशनगर ठिकाणी जे तुमचं मेडिकल कॉलेज आणि वसतिगृह होऊ लागले, तर त्याची खरेदी म्हणजे नियोजित जागा कन्यानगरला आहे, परंतु अचानक त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आमचे जवळपास 68-69 पासून त्या ठिकाणी दलित आदिवासी भूमिहीन कास्तकार त्या ठिकाणी त्यांना काहीला 7/12 मिळाला आणि काहीला 1992ला प्रमाणपत्र दिलेले तहसीलदारनी की तुम्ही या जमिनीचे मालक आहात म्हणून। आणि त्या ठिकाणी अचानक तुम्ही म्हणता आम्हाला इथं मेडिकल कॉलेज करायचे किंवा वसतिगृह करायचं आहे, तर त्या ठिकाणी आम्ही वसतिगृह किंवा कॉलेज होऊ देणार नाही। या संदर्भात ही सगळी मागणी आमची, आम्ही जरी शासनामध्ये असलो तरी ही चूक ही प्रशासनाची आणि प्रशासनाच्या चुकीमुळे आम्ही प्रशासनाला दाखवून द्यायला आलो त्या ठिकाणी की ह्या सगळ्या चुका तुमच्यात। कारण शासनाने जे काही GR पारित केलेले आहेत ते GR तुमच्याकडे अंमलबजावणीसाठी दिलेले आहेत, पण त्याची तुम्ही अंमलबजावणी करत नाहीत आणि केली तर काही ठिकाणी गलत पद्धतीने करतात। आता 7/12च्या विषय आज आम्ही बघतो की 2013ला 7/12 मिळाले, 2019ला मिळाले, 2022ला आणि 2024ला सुद्धा या रामनगरचे 8 7/12 दिलेले आहेत, तर दिलेले आहेत। तर याच्यामध्ये या तालुका तहसीलच्या तहसीलदार श्रीमती पवार यांनी जो म्हणजे रामनगरचे 45 नावांचा 23 जानेवारी 2006ला आदेश काढलेला जिल्हाधिकारी साहेबांनी यांना जमिनी मोजून द्या म्हणून, पण त्याचा माझा वापर झाला नाही। जेव्हा हे लोक माझ्याकडे आले तेव्हा मी रितसर यांना माननीय उपविभागीय अधिकारी जालना यांच्याकडे घेऊन गेलो आणि अपील केलं। अपील पास झालं आणि आता 7/12 वाटप करायचं तर त्यांनी कुठंतरी त्यांनी थांबवले आणि म्हणजे बेकायदेशीर वाटप या ठिकाणी 8 7/12 झालेली। कारण आमचा जो 22 लोकांचा जे त्या ठिकाणी अपील आहे ते मंजूर झाले, पण त्या 22 मधले 2 नावसुद्धा त्या 8 मध्ये आलेत। मग ते कसे आले? नंतर RFO झाल्यानंतर आमचं प्रकरण RFO झालं, त्यानंतर 3 नावं आले, तर मी ते घेतले नाही किंवा नंतर करू तुमचे, त्या लोकांना 7/12 देतोय। ज्या लोकांच्या त्या ठिकाणी जमिनीच नाहीत त्या लोकांना 7/12 दिल्या जातोय आणि म्हणे हे कसं होऊ लागलं। आणि म्हणून हे रितसर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सांगणार, माननीय उद्या आमची माननीय खोतकर साहेबांसोबत माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची उद्या बैठक आहे मुंबईला आणि त्या बैठकीमध्ये हे सविस्तर आम्ही बोलणार आहोत आणि हे काय चालू आहे या ठिकाणी ते सगळं सविस्तर आम्ही सांगणार आहोत। तुमचं
नियोजन कसं असणार? तुम्ही हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? आता या मागण्या संदर्भात आम्ही 8 दिवस वाट पाहणार आहोत. आम्ही उद्या मुंबईला जाणार आहोत, खोतकर साहेबांनी मी आणि काही आमचे 5-7 लोक. तर त्या ठिकाणी ह्या सगळ्या 8ही मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार आहोत आणि 8ही मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर जो काही माननीय मुख्यमंत्री आदेश देतील जिल्हा प्रशासनाला, तर त्या प्रशासनाच्या आदेशाची आम्ही म्हणजे 15 दिवस वाट बघू आणि 15 दिवसामध्ये जर आमचं समाधान नाही झालं तर पुढचं आंदोलन आमचं म्हणजे यापेक्षा वेगळं असेल. यापेक्षा वेगळं असेल. मी ॲडव्होकेट भास्कर मगरे, शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे.